हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आज ना मी एकदम फायनली हळदीचा आणि एंगेजमेंटचा व्हिडिओ पोस्ट करते आहे किंवा मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्याआधी मी आणि आजी सकाळी उठून मस्त आवरून वगैरे आमच्या दोघींचं खूप काही काही छान चाललं होतं. सो ती माझ्या चॅनलसाठी तिच्या तोडक्या-मोडक्या शब्दात पुढे तुम्हाला काही गोष्टी सांगेल, त्या नक्की तुम्ही ऐका आणि ती जे सांगेल ते नक्की फॉलो करा. सो त्याआधी जायच्या आधी आम्ही छान नाही, पण अंघोळ वगैरे केली, आवरलं आणि भाजी वगैरे निवडायला घेतली, कारण की लग्नानंतर आल्यावरती परत खूप काही प्रॉब्लेम नको. सो भाजी वगैरे निवडून ठेवली असलेली की मग स्वयंपाकाला थोडंसं बरं पडतं. म्हण लाईक करा, म्हण ना. मला येत नाही तर काय करू. बरं लाईट म्हण. चल लाईट लाईट करा, लाईट करा, शेअर करा शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. मला नाही येत, म्हण. नाही येत म्हणतात तर चालू तो. अगदी मग भांडी वाजवायला लागली आता तिकडून. फायनली आम्ही सगळे रेडी झालो, नवरदेवसुद्धा रेडी झाला. सो पप्पांनी येताना गावातनं इडली वगैरे आणली होती. सो पुन्हा एकदा इडलीचा नाश्ता केला आणि अशी झाली आमच्या निघण्याला सुरुवात. सो आता हा पुढचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एन्जॉय करा. आईचं आणि पप्पांचं सगळं नियोजन चालू होतं की एवढं सगळं सामान कसं न्यायचं, कुठल्या गाडीत न्यायचं. सो त्यानंतर मग फायनली नवरदेवाचं फोटोशूट सुरू झालं आणि नवरदेव घरातून निघायची तयारी सुरू झाली. मागल्या वर्षी किती केलं होतं आपण. नाहीच आहे तो, नाव करीच आहे. बघा आता इथं इकडे बघा सांग. हा मी मोठी आहे. हा झुपडं. फोटो काढ. मामा बरं फोटो काढ ना.
त्यानंतर आम्ही फायनली घरातून निघालो नवरदेव घेऊन आणि त्यानंतर आम्ही गावात आलो. गावातल्या सगळ्या ग्रामदैवतांना नारळ वाहायचा असतो. जेव्हा नवरदेव गावातून निघतो तेव्हा मग आम्ही प्रत्येक मंदिरात जाऊन नारळ वाहायला आणि शेवटी फायनली आमच्या नवरदेवाची गाडी आमच्या नवरीला घ्यायला निघाली. सो मग ही एक्साइटमेंट खूप होती माझ्यासाठी, कारण की माझ्या भावाचं लग्न होतं आणि ही आपण म्हणतो ना की ह्या गोष्टीचा आपण खूप आधीपासून वेट केलेला असतो. सो तो वेट आता फायनली समाप्त झाला होता. सो असा एन्जॉय करत मी माझा भाऊ, माझी बहीण, आमचे आम्ही सगळे एका गाडीत होतो. सो असं मस्त मज्जा करत आणि एक मुळेवाडीत आहे, मोठ्याच्या पुढे आलोय मी पण, मोठ्याच्या पुढे आलोय खूप. त्यानंतर आम्ही फायनली आमच्या गावी पोहोचलो. सो त्यानंतर तिथे गेल्यावरती नवरीचा भाऊ नवरदेवाला घ्यायला आला होता. सो त्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था केली होती सगळी पप्पांनी ऑलरेडी आधीच. सो मग त्यांचं जेवण वगैरे झालं. सो नवरदेव मग पुन्हा गावात आला, ग्रामदैवताच्या पाया वगैरे पडला, नारळ वाहिला देवाला. आणि इथे त्यांनी म्हणजे गावातले जे पप्पांचे भाऊ वगैरे होते, चुलते वगैरे होते, त्यांनी DJ वगैरे सगळं काही सेटअप वगैरे केलं होतं. सो मग पुन्हा इथे सगळ्यांनी थोडासा आनंद घेतला DJचा आणि खूप मज्जा आली. आणि हे आय थिंक आम्ही गावी खूप जात नाही, असं कधी यात्रेला वगैरेच जातो आमच्या गावी. पण असं काही कार्य आहे, माझ्या लग्नाच्या टायमिंगला मी पत्रिका ठेवण्यासाठी फक्त आले होते मी. आणि आत्ता भावाच्या लग्नाला आम्ही आलो, पण खूप मज्जा केली गावात. सरकारची हवा हात वरती. आणि फायनली खूप सगळा डान्स करून माझा भाऊ हळदीच्या पाटावर येऊन बसला. सो आमच्याकडे पाटावर येऊन बसण्याआधी असं बहीण भावाला घेऊन एक फेरी मारते. सो नंतर मग त्याला अंघोळ घातली जाते आणि मग त्यानंतर ओली हळद लावली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट पार्ट.